आठवलं सगळ्यांना? येस मॅम. ओके. येस मॅम. तर मला सांगा, समजा आता मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते. मला समजा संख्या रेषेवर -2 भागिले 5 ही परिमेय संख्या मला दाखवायची असेल. नीट लक्ष देऊन ऐका. -2 भागिले 5 ही परिमेय संख्या जर मला संख्या रेषेवर दाखवायची असेल तर काय करावं लागेल? हँड रेज करा, त्याच्यानंतर मी ज्याचं नाव घेईन त्याने उत्तर द्या. हँड रेज करा. मैम रिपीट कर दीजिए. ओके. -2 डिवाइड बाय 5 हा नंबर जर आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? साई जगताप, सांगशील का तू? हँड रेज केलाय तू? येस मॅम. ओके. काय करावं लागेल? मॅम 1 मिनिट संख्या परत सांगा. मी संख्या इथे लिहून दाखवते. -2 भागिले 5 ही संख्या मला संख्या रेषेवर दाखवायची. ही संख्या आहे परिमेय संख्या आणि ती संख्या संख्या रेषेवर दाखवायची. तर काय करावं लागेल? मॅम मी सांगू? हा, मैम मी. 1 मिनिट. अपूर्वा तू सांगशील? मॅम 0 अँड -1 मध्ये 5 इक्वल पार्ट्स करायचे आणि जिथे -1 आणि -2 मध्ये पण करायचे आणि जिथे -2 आपण 5 येईल ना तिथे आपला नंबर दिसेल. ओके. व्हेरी करेक्ट आन्सर. अजून कोणी ट्राय करेल का? अनुष्का गोरे तू सांगशील? मॅम मी सांगू? हा, अनुष्का बोल. 0 पासन म्हणजे -1 पासन स्टार्ट केल्यानंतर 5 वेळेस डिवाइड करायचे. 0 पासून -1 पर्यंत करायचे का -1 पासून -2 पर्यंत करायचे? -1 पासून -2 पर्यंत. पुन्हा एकदा विचार करा. आदम शेख तू सांगशील का? काय मॅम? -2 डिवाइड बाय 5 म्हणजे -2 भागिले 5 ही संख्या संख्या रेषेवर कशी दाखवायची? आपण लास्ट क्लासमध्ये शिकलो होतो ना? येस मॅम. संख्या वाढवावी लागेल, रेषाखंड वाढवावा लागेल. ओके. मॅम मी शिंदे सांगू तू का? सांगशील का? शिंदे. मॅम 0 आणि ओके. 1 मध्ये त्याचे 5 डिवायडर पार्ट करायचे आणि त्याच्यात पहिला पार्ट राहील -1/5, दुसरा पार्ट राहील -2/5. ओके, ऍब्सोल्युटली करेक्ट. बघा आता मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते. बघा, हा नंबर आहे वजा, म्हणजे नक्कीच तो शून्याच्या डाव्या बाजूला असणार आहे. शून्याच्या उजव्या बाजूला सगळ्या धनसंख्या असतात, म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स असतात. शून्याच्या डाव्या बाजूला निगेटिव्ह नंबर्स असतात. मग आता हा नंबर 0 आणि -1, 0 आणि -1 यांच्यामध्ये असणार आहे. का असणार आहे? कारण ज्यामध्ये अंश हा छोटा असतो आणि छेद हा मोठा असतो त्यावेळी तो शून्यापासून -1 पर्यंतच असतो. आता समजा, आता बघा पहिल्यांदा मी हे गणित एक्सप्लेन करते, त्याच्यानंतर पुढचं सांगते. आता इथून शून्यापासून 1 पर्यंत मला 5 समान भाग करायचे, म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5. आता बघा 5 समान भाग झाले. हा इथला 1, हा इथला 2, 3, 4 आणि 5 असे झाले. आता मी सुरुवात करणार या नंबर पासून. हा नंबर आहे -1 भागिले 5, कारण आपण शून्याच्या डाव्या बाजूला गेलो, पण 0 आणि -1 मध्ये आपण 5 भाग केले, म्हणून 5 पैकी पहिला भाग. त्याच्यानंतर हा जो नंबर इथे जो संख्या आहे, इथे जी संख्या आहे ती येणार -2 भागिले काय येणार 5. म्हणजे जी आपली ही संख्या परिमेय संख्या जी आपल्याला दाखवायची होती ती कुठे येणार? 2 नंबरला येणार. पण शून्यापासून -1 पर्यंत 5 भाग करायचे, त्यातला दुसरा भाग म्हणजे -2 भागिले 5. समजलं सगळ्यांना? येस टीचर. आता पुन्हा बघा, पुढं मी काय सांगते. येस मॅम.
मला आवाज नाही आला. सगळ्यांना समजतंय का? येस मॅम. मॅम येस मॅम. ओके. आता माईक ऑफ करा. मी पुढे पण एक्सप्लेन करते. लक्ष द्या. बघा आता हा -2/5 झाला. आता इथला जो तिसरा पॉइंट आहे तो काय येणार आहे? तो बिंदू येणार -3/5. त्याच्यानंतर हा जो चौथा पॉइंट आहे तो येणार -4/5. आता इथपर्यंत सगळ्यांना कळालं की शून्यापासून सुरू करायचं. -1/5, -2/5, -3/5, -4/5. मॅम. आता जो हा नंबर आहे 5वा भाग आपण केलाय तो, जो हा पॉइंट आहे बघा, इथला पॉइंट म्हणजे जो तुम्ही -1 लिहिलाय तो पॉइंट म्हणजे येणार -5/5. आता याचा अर्थ काय? 5 5 1 5 येतात, पण वजा चिन्ह असल्यामुळे -1. म्हणजे जो -5/5 नंबर आहे तो म्हणजेच -1. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. समजलं का? येस. हो मॅम. ओके. यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? नो मॅम. नो मॅम. ओके. आता नो मॅम. ओके ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. थम्स अप करा सगळ्यांना कळालं असेल तर. ओके. तुम्ही खूप लवकर शिकला रे मेसेज करायला. तुम्ही याच्या आधी ऑनलाईन क्लास कधी अटेंड केलेले का रे? हो मॅम. मॅम आम्ही समर समर बॅच कॅम्पचा मध्ये क्लास का केला तुम्ही? होता. हो ओके मॅम. ओके, व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. आता लक्ष द्या. आता हा जो नंबर आपण बघितला त्यामध्ये अंश हा छोटा होता, छेद हा मोठा होता. परंतु ओके, सगळ्यांचे थम्स अप आले मला. व्हेरी गुड. आता लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आता जर माझा नंबर आहे -4/3. लक्ष द्या, नंबर काय आहे? -4/3. तर अशा वेळी तुम्ही शून्यापासून -1 पर्यंत 3 भाग करून चौथा भाग दाखवू शकाल का रे? येस मॅम. कसा दाखवाल? मॅम रिपीट करता? बघा आता, पहिला आपण जो प्रकार बघितला त्यामध्ये अंश छोटा होता, छेद मोठा होता. त्यामुळं छेद जेवढा दिलाय तेवढे आपण समान भाग करत होतो. त्यामुळे आपल्याला इझी जात होतं आणि आपल्याला कळत होतं की हा नंबर इथे आहे. पण आता बघा, चेंज झालाय नंबर. यामध्ये अंश मोठा आहे आणि छेद छोटा आहे. मग जर अंश तुम्ही जर छेदाप्रमाणे केलं 3 भाग, शून्यापासून -1 पर्यंत 3 भाग केले, तर -4/3 कुठे दाखवणार तुम्ही? त्यामध्ये जागा आहे का 3 भागामध्ये चौथा भाग दाखवायला? आहे की नाही? नो मॅम. येस और नो? नो. ओके. नाहीये नो जागा मॅम. आपल्याला, कारण बघा एकतर 3च भाग केलेत. त्या 3 भागामध्ये पहिला येणार -1/3, दुसरा येणार -2/3 आणि तिसरा म्हणजे -1 जो आहे तो म्हणजे काय? -3/3. तर यावेळी आपल्याला 0 आणि -1 याच्यामध्ये हा नंबर रिप्रेझेंट करता येत नाही, म्हणजे दर्शविता येत नाही. तर यासाठी काय करावं लागतं ते मी सांगते. यासाठी काय करायचं? याचं कन्व्हर्जन काय करायचं आपल्याला? 2 प्रकार आहेत यामध्ये. याचं कन्व्हर्जन करायचं मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये. म्हणजे काय? तुम्हाला माहितीये भाग लावता तुम्ही. बघा, 3 ने 4 ला भाग लावताना काय करणार? 3 एक्के 3 किती? 1 आणि भागिले 3. आणि हा नंबर निगेटिव्ह आहे म्हणून इथं वजा चिन्ह दिलं. म्हणजे हा नंबर बघा माझा काय झाला, मी इथं सर्कल करून नंबर दाखवते. हा नंबर मी कसा लिहिला बघा, हे तुम्हाला माहितीये की इथं 3 एक्के 3 अधिक 1 म्हणजे 4/3 आणि हे वजाचं चिन्ह आहे. म्हणजे हाच नंबर मी कुठल्या प्रकारात लिहिला बघा? -1/1/3. म्हणजे -1 ही पूर्ण संख्या आहे आणि 1/3 ही काय आहे? पूर्ण संख्या नाहीये. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की -1 इथपर्यंत आधी जायचं, त्याच्या पुढे म्हणजे -1 आणि -2 च्या मध्ये हा नंबर येणार. तर कसा येणार? -1 पर्यंत आधी जायचं. कसं? -1 पर्यंत म्हणजे
इथून डायरेक्ट -1 पर्यंत जायचं. त्यानंतर हा जो 1/3 आहे याचाच अर्थ काय, -1 पासून -2 पर्यंत पुन्हा 3 समान भाग करायचे. त्यातला पहिला भाग म्हणजे -4/3. समजलं? यस मॅम. नाही समजलं? इकडे लक्ष द्या आता सगळे. बघा, -4/3 आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, एकतर तो नंबर अपूर्णांकामध्ये लिहावा लागेल. म्हणजे कसा, 4ला तुम्ही 3 ने भाग लावल्यावर कसं लिहिता, 3 एके 3, उरतात 1, म्हणून तो जो बाकी असतो तो आपण वरती लिहितो अंशामध्ये, आणि भागिले 3. हे कन्वर्जन तर तुम्हाला माहितीये ना कसं करतात ते. येस और नो? यस मॅम. हा. Yes, आणि ma'am. मग -1, ओके Yes, ma'am. ओके. -1 तुम्हाला नंबर मिळाला. -1 नंतर जो फ्रॅक्शन आहे म्हणजे परिमेय आहे तो आहे 1/3. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 0 पासून -1 पर्यंत समान भाग करायचे नाही. -1च्या पुढे जायचं, म्हणजे -1 to -2 याच्यामध्ये 3 भाग करायचे, आणि त्यातला पहिला भाग म्हणजे -4/3. ही झाली पहिली पद्धत. ही एक मेथड आहे. अजून दुसरी मेथड काय, 0 पासून 3 भाग प्रत्येक एककाचे करायचे. म्हणजे बघा, 0 पासून -1 पर्यंत 3 भाग करायचे. पुन्हा -1 पासून -2 पर्यंत पुन्हा 3 समान भाग करायचे. आणि काउंटिंग सुरू करायचं 0 पासून -1/3, -2/3, -3/3, आणि त्यानंतरचा जो येणार तो येणार -4/3. ही दुसरी पद्धत आहे. आता काही जणांना पहिली पद्धत सोपी वाटती, काही जणांना दुसरी पद्धत सोपी वाटती. तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटती त्या पद्धतीने तुम्ही एक्झाम मध्ये सॉल्व्ह करू शकता. दोन्ही पद्धती कळाल्या का? हर्षदा बोल. टीचर पहिली पद्धत सांगा ना. पहिली पद्धत ओके सांगते. अजून एक एक्झाम्पल देऊन मी पहिली पद्धत पुन्हा एक्सप्लेन करते. बघा, आता समजा 7/3 हा नंबर आहे माझा. कोणता नंबर आहे? 7/3. 7/3. यामध्ये अंश मोठा आहे. सगळ्यांना कळालं अंश मोठा आहे ना? Yes, ma'am. येस. आता 3 ने 7ला भाग लावायचंय. तर कसं करणार, 3 दुणे 6 म्हणजे 2 पूर्ण मिळाला आपल्याला. बाकी किती राहिली, 3 दुणे 6 म्हणजे बाकी किती राहिली रे? 1. व्हेरी गुड. आणि भागिले 3 म्हणजे हा नंबर बघा कसा होणार, 3 दुणे 6 प्लस 1 म्हणजे 7/3. हाच नंबर आपण असाही लिहू शकतो ना? येस और नो? Yes. मग आता याचा अर्थ असा होतो की 2 हे पूर्ण आहेत, म्हणजे 0 पासून 2 पर्यंत आपल्याला काहीही करायचं नाही. 2च्या पुढे तो नंबर आहे, 2 आणि 3च्या मध्ये नंबर आहे. मग 2 मध्ये 2 वर जायचं, 3 वर जायचं. त्या दोघांच्या मध्ये आता इथं छेद आहे 3, म्हणजे त्या 2 आणि 3 मध्ये 3 समान भाग करायचे. त्यातला पहिला भाग म्हणजे 7/3. कळाली मेथड? यस मॅम. म्हणजे इथे जो नंबर मिळतो ना आपल्याला, हा पहिला नंबर जो मिळतो ना भाग लावलेला, त्या नंबरच्या पुढे आपल्याला समान भाग करायचे. सुरुवातीला यामध्ये कसं होतं, 2/5 मध्ये 0 पासून -1 पर्यंत नेहमी तेच करायचं होतं. पण ज्यावेळी अंश मोठा असतो त्यावेळी भाग लावायचा, आणि जो नंबर येतो इथे, पहिला नंबर जो येतो इथे, त्या नंबरच्या पुढच्या नंबर पर्यंत समान भाग करायचे. आता आलं का लक्षात? Yes, ma'am. आता बघा, मी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर तुमच्या टेक्स्टबुक कसं आहे ते दाखवते. टेक्स्टबुक मध्ये कशी मेथड आहे ती दाखवते. जस्ट अ मिनिट, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमच्या टेक्स्टबुक मध्येही असंच दाखवलेलं आहे, आणि ते तुम्हाला आता कळेल. सगळ्यांना टेक्स्टबुक दिसतंय का आता? यस मॅम. आता बघा, इथे नंबर बघा, सगळे लक्ष द्या. मॅम टेक्स्टबुक इंग्लिश मध्ये नाहीये.
टेक्स्टबुक मॅम इंग्लिश मिडियमची मुलं किती मुलं आहेत इंग्लिश मिडियमची? मॅम व्हिडिओ अटकतोय. ओके, सगळ्यांना आवाज येतोय का व्यवस्थित? यस हो. मॅम. येस मॅम. मला सांगा, इंग्लिश हो. मिडियमची किती मुलं आहेत इंग्लिश मिडियमची? मॅम आम्ही थम्स अप करतो. नाही, हँड करा. मी हँड मध्ये बघते. हँड करा जेवढे जेवढे इंग्लिश मिडियमची मुलं आहेत त्यांनी. आणि मी नाव घेते, हो की नाही मला सांगा. अपूर्वा, अनुष्का, शिंदे आणि साई जगताप. एवढे सगळे इंग्लिश मिडियमचे आहे का तुम्ही? येस मॅम. ओके, सेमी इंग्लिश का पूर्ण इंग्लिश आहे रे? सेमी. सेमी इंग्लिश. ओके, पण तुम्हाला इंग्लिश मध्येच गणित शिकावं लागत असेल ना? ओके, तर येस मी काय मॅम. करते, आता फक्त तुम्ही मराठी बघा. मी एक्सप्लेन करते इंग्लिश मध्ये, पण मी इंग्लिशचं टेक्स्टबुक पण डाउनलोड करते, म्हणजे तुम्हाला तेही मला एक्सप्लेन करता येईल. ओके, येस येस मॅम. मॅम. आज फक्त ह्या टेक्स्टबुकला तुमच्या टेक्स्टबुकनी रेफर करा. मी नेक्स्ट क्लास पासून मेक शुअर दॅट आय विल डाउनलोड दॅट इंग्लिश टेक्स्टबुक ऑल्सो. ओके. Okay. येस मॅम. Okay, so I'll explain in English also. See, whenever numerator is bigger and denominator is small, then what we have to do? We have to just do the division, and whatever number we are getting first, from that number we have to make equal parts whatever the denominator is given. Like here in example, it is given 7/3. If we will divide 7 by 3, we will get first number as 2, because 3 2s are 6. 1 is remainder. So 1/3, that fraction we have to locate after 2. After 2 means it is in between 2 and 3. 2 and 3, we have to make 3 equal parts. So first part will be 7/3. That is first method. Okay. And second method is what? Start from 0, and each that unit means 0 to 1, 1 to 2, 2 to 3. Make 3 equal parts and start counting. Like from 0, first number will be 1/3, then 2/3, then 3/3, 4/3, 5/3. Like this, you will get 7/3 number after 2. It is in between 2 and 3. ओके, आदम शेख, काय प्रॉब्लेम आहे? टीचर मी बोलू? हा, मॅथ्स मध्ये ट्रान्सलेशन केलं, आता मराठीमध्ये. मी ऑलरेडी जे मराठीत शिकवलं ना, ते त्यांना इंग्लिश मध्ये शिकवलं बेटा. ओके, मी वेगळं काही नाही शिकवलं, तेच फक्त इंग्लिश मध्ये सांगितलं. ओके, इंग्लिश Yes. मिडियमच्या मुलांना कळालं का? येस मॅम. येस मॅम. ओके, आता मराठीच्या मुलांना मी सांगते. मी काय केलं, 2 पद्धती सांगितल्या. पहिली पद्धत होती भाग लावायचा, आणि जो पहिला नंबर मिळेल त्या नंबर पासून पुढे समान भाग करायचे. ही पहिली पद्धत. आणि दुसरी पद्धत अशी आहे की जो तुमचा छेद आहे, म्हणजे समजा आता इथे 7/3 आहे, म्हणजे 3 हा छेद आहे. मग प्रत्येक एककाचे 3 भाग करायचे. एकक म्हणजे काय? 0 आणि 1. हे एक एकक झालं. पुन्हा 1 ते 2 हे एक एकक झालं. मग शून्यापासून सुरू करायचे 3 भाग करायला. जसं बघा इथं स्क्रीनवर मी दाखवते तुम्हाला एरोनी. इथे बघा 0 आहे. शून्यापासून 1 पर्यंत 3 भाग केलेत. हा 1, हा 2 आणि हे 3 भाग. तसंच पुन्हा 1 पासून 2 पर्यंत 3 भाग केलेत. 1, 2 आणि 3. असं 3 भाग का करायचे? कारण इथं छेद 3 दिलाय. हा जो 7/3 आहे, याचा छेद 3 आहे, म्हणून 3 भाग करायचे. आणि सुरू करायचं 1 पासून. इथे येणार 1/3, इथे येणार 2/3, परत 3/3, 4/3, 5/3, 6/3, 6/3, म्हणजे 3 दुणे 6. 1 मिनिट. म्हणजे हा येणार 2, आणि त्याच्या पुढचा नंबर येणार 7/3. ही दुसरी पद्धत. समजलं? यस मॅम. आता कोणाला डाऊट आहे का यामध्ये? नो मॅम. मॅम स्क्रीन दिसत नाहीये. कोणालाच दिसत नाहीये का स्क्रीन?
दिसते. टीचर ओके. आदम तू काय कर, जिथे रेंज असेल ना व्यवस्थित तिथे बस, म्हणजे तुला दिसेल, कारण बाकी सगळ्यांना दिसतीये स्क्रीन. ओके ओके. तर बघा या 2 मेथड आहेत. आता मी तुमच्या काय आता जे म्हणलात ते रिपीट करता का? ओके, इकडे बघा. आता तुमचा जो सराव संच आहे, आता यामध्ये काय दिलंय, संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवा. म्हणजे इंग्लिशमध्ये काय, नंबर लाईन इज गिवन अँड यू हॅव टू शो दॅट रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. ओके. तर इथे दिला पहिला नंबर 3/2. इथे 3/2 आहे. अंश मोठा आहे, छेद छोटा आहे. म्हणजे काय करावं लागेल, छेदामध्ये 2 हा अंक आहे, हो ना. म्हणजे प्रत्येक युनिटचे तुम्हाला किती भाग करावे लागतील रे? 2. टीचर 2 parts of Absolutely line. correct. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे तुम्हाला आता समजले, जो छेद असतो तेवढे भाग तुम्हाला समान करायचे. आता तो 3/2 हा नंबर कुठे येईल रे? मॅम 3 नंबरला. हा 3 नंबरला येईल, पण 0 आणि 1 याच्यामध्ये येईल का 1 आणि 2 याच्यामध्ये येईल? 1 आणि 2 ऍब्सोल्युटली करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. व्हेरी गुड. आता 5/2 हा नंबर कुठे येईल रे? 3 आणि 4च्या मध्ये. 2 आणि 1 च्या मध्ये. पुन्हा एकदा विचार करा, पुन्हा एकदा विचार करा. 5/2 आहे. 2 आणि मध्ये. एक मिनिट. मी पुन्हा एकदा तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर लाईन मोठी काढून दाखवते. काही जणांचं बरोबर आहे, काही जण अजून थोडे कन्फ्युज होत आहेत. मध्ये 2/5 -2/5 येईल. कशामध्ये येईल? मायनस नाही येते. पहिला आहे 0 प्रश्न. आणि -1 मध्ये. 2 आणि एक मिनिट. आपला नंबर आहे 5/2. एक मिनिट लक्ष द्या. 5/2 ही संख्या कुठे येईल रे? 5/2 2 and 3 च्या मध्ये. टीचर 2 ऍब्सोल्युटली आणि 3 करेक्ट. च्या बघा मध्ये. आता. येस, आपल्याला प्रत्येक एककाचे 2 समान भाग करायचे. मी आता सुरू केलं, इथं 2 भाग केले, इथे 2 भाग केले, इथे 2 भाग केले. आणि आता मी काय केलं, सुरू केलं इथून लिहायला. 0 नंतर पहिली संख्या येणार 1/2. इथे काय येणार, हा 1/2. पुन्हा इथे येणार 2/2 म्हणजेच बे के बे म्हणजेच 1. पुन्हा येणार 3/2. पुन्हा नंबर येणार 4/2. 4/2 म्हणजे बे दुणे 4 म्हणजे 2. आणि हा जो पुढचा नंबर येणार तो येणार 5/2. समजलं का आता? दुसऱ्या पद्धतीने मी सोडवलं हे. येस मॅम. काही डाऊट आहे? नो मॅम. ओके, व्हेरी गुड. आता -3/2 म्हणजे -3/2 कुठे येईल? -1 and -2 च्या मध्ये. व्हेरी गुड. म्हणजे इथे आता बघा, जसं आपण शून्यापासून उजव्या बाजूला धनसंख्या शोधायला गेलो, तसं शून्यापासून डाव्या बाजूला ऋण संख्या येणार. म्हणजे आता समजा इथे मी एक्सटेंड केला हा नंबर -1. ओके. आणि समजा ही संख्या मी अशीच संख्या रेषा वाढवली. हा मॅम मला स्क्रीन दिसत नाही. आवाज कट होतोय. मॅम मला पण स्क्रीन नाही दिसत आहे. टीचर मला मॅम स्क्रीन दिसत नाही मला. कोणालाच दिसत नाहीये का स्क्रीन? नाही मॅम दिसते मॅम. नाही दिसत आहे. एक मिनिट. मॅम प्रॅक्टिस एक मिनिट. ओके, जस्ट अ मिनिट. आय विल सी अगेन. ओके.
नाव चेक. येस मॅम. येस मॅम, चांगले ते ओके. खूप चांगले. येस मॅम. ओके ओके, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. आता दिसतीये ना सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. आता लक्ष No, द्या ma'am. इकडे. आता लक्ष द्या. शून्यापासून 1 पर्यंत मी 2 भाग केले. म्हणजे 1/2 इथे आला, 2/2 इथे आला. त्याच्यानंतर 1 पासून 2 पर्यंत पण 2 भाग केले. म्हणजे हा येणार 3/2, हा येणार 4/2. आणि 2 आणि 3 यांच्यामध्ये पण मी 2 भाग केले. त्यातला हा पार्ट येणार 5/2. आता -3 इकडे बघा, हा मी नंबर इथे लिहिते. -3/2 हा नंबर मला नंबर लाईन वर दाखवायचे. तर इथे पुन्हा काय झालं, अंश मोठा आलाय, छेद छोटा आलाय. म्हणजे शून्यापासून प्रत्येक एककाचे 2-2 भाग करायचे. मग आता मी शून्यापासून -1 इथे 2 भाग केले. -1 पासून -1 इथे 1 भाग करते. आता हा होणार -1/2. हा नंबर होणार -2/2. 2/2. येस, म्हणजेच काय येणार, बे के बे म्हणजे -1. त्यानंतर हा जो नंबर आहे इथला बघा, मी ॲरो करून दाखवते. हा नंबर येणार -3/2. आणि हा येणार -4/2. म्हणजेच बे 4 म्हणजेच -2. आता समजलं कसं करायचं? येस मॅम. ओके. येस मॅम. आता कुठला डाऊट आहे का Yes, संख्या रेषेवर नंबर दाखवण्यासाठी? नाही मॅम. नो मॅम. नो मॅम. ओके, नो मॅम. व्हेरी गुड. सगळे हुशार आहात रे, लवकर समजतं तुम्हाला, हो ना? येस और नो? येस मॅम. ओके येस ओके. मॅम. येस मॅम. चलो, Yes, नाउ ma'am. वी विल सी नेक्स्ट क्वेश्चन. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपल्याला आता संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणं समजले. जेव्हा अंश छोटा असतो तेव्हाही कळालं, आणि अंश मोठा असतो तेव्हाही कळालं. अंश म्हणजे इंग्लिश मध्ये न्यूमरेटर आणि छेद म्हणजे इंग्लिश मध्ये डिनॉमिनेटर म्हणतात. टीचर नवीन ओके. दीपाली सोनवणे, तुला नाही कळालं का? दीपाली सोनवणे, तू मेसेज असा केलाय, तुला नाही समजलं का? दीपाली, समजलं मॅम. अच्छा, मग काय झालं? ते चुकीने बटन दाबले गेलं होतं. ओके ओके, ठीक आहे. तर next, टीचर काय झालं? खूप इमोजी पाठवतात त्यामुळे स्क्रीनवर येतंय ते. अच्छा, आता इमोजी पाठवू नका. आता अभ्यासाकडे लक्ष द्या. आपल्याला दुसरा क्वेश्चन स्टार्ट करायचा आहे. सगळ्यांना आता स्क्रीन दिसतीये का बघा, तुमच्या टेक्स्टबुकची स्क्रीन. इमोजी सेंड Yes, करू ma'am. नका आता, इमोजी सेंड करू नका. आपल्याला क्वेश्चन बघायचंय. आता उत्तर द्यायचंय हा तुम्ही. मी क्वेश्चन विचारणार आहे. आता बघा, क्वेश्चन इथे काय दिलाय, दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. म्हणजे ही संख्या रेषा दिलेली आहे, म्हणजे नंबर लाईन दिलेली आहे, आणि काही पॉइंट दिलेले आहेत. म्हणजे ABCD असे लेटर्स दिलेत, म्हणजे तो पॉइंट आहे. आता त्यांनी काय विचारलंय, की त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर द्या. आता पहिला प्रश्न असा आहे की बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवितो? हा जो बी बिंदू आहे, 10/4. काही करू Ma'am, नका. 10/4. -10/4. -10/4. एक -10/4. थोडं थांबा. ओके, इकडे लक्ष द्या आता. आवाज येत नाहीये का माझा? येतोय टीचर. ओके, 1 मिनिट सगळे माईक ऑफ करा. आता माझं ऐका. तुम्ही उत्तर दिले ते आता चेक करू आपण, करेक्ट आहे की नाही. आता बघा, ओ पासून, म्हणजेच ओ हा ओरिजिन पॉइंट दिलाय, म्हणजे 0. शून्यापासून 1 4 भाग केलेत, आणि शून्यापासून -1 पण 4 भाग केलेत. म्हणजे याचा अर्थ छेद हा तुमचा 4 असला पाहिजे, कारण एककाचे 4 समान भाग केलेत. म्हणजे छेद म्हणजेच न्यूमरेटर विल बी 4 ओनली. ओके, हे आन्सर तर करेक्ट आलं आपलं, की छेद आपला 4 आहे. आता जो बी बिंदू आहे,
त्या बी बिंदूला आपल्याला शून्यापासून मोजत जायचे. म्हणजे कसं बघा, आता हा -1/4, -2/4, -3/4, -4/4, -5, इथे -6, -7, -8, -9, म्हणजेच -10/4 हे तुम्ही दिलेलं उत्तर एकदम बरोबर आहे. समजलं? ज्यांना नाही कळालं त्यांना आता कळालं का? कळालं मॅम. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस मॅम. आता बघा पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न असा आहे की 1 हा पूर्ण आहे, 3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखविली आहे? असा प्रश्न जेव्हा 7 मॅम मी सांगू. मॅम मी सांगू. सांगा Point उत्तर. C is a market on the 7th equal parts on the right side A. Therefore, the number 1 and 1/4 is indicated by point C. सी 1/3/4. काय करायचंय तुम्हाला? या नंबरचं पहिल्यांदा कन्वर्जन करायचं. कसं? 4 एक्के 4 आणि +3 म्हणजे 7/4 ही संख्या कुठल्या बिंदूने दाखवली आहे? आता बघा पहिल्यापासून मोजत जायचं. 1/4, 2/4, 3/4, 4/4, 5/4, 6/4 आणि 7/4. म्हणजे बिंदू सी जो आहे तो काय दर्शवितो? .7. येस. 7 म्हणजे upon सेकंड क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय आहे? C. पॉइंट सी. C. ऍब्सोल्युटली करेक्ट. व्हेरी गुड. आता बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे की डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखविली आहे. हे विधान सत्य की असत्य ते लिहा. इंग्लिश मध्ये याचा अर्थ काय होतो? पॉइंट डी it is denoted by 5/2. So whether that statement is true or false means that point D is 5/2. Is it correct or wrong? That we have to see. मॅम मी सांगू. मॅम मी एक मिनिट. सचिन बोलेल. सचिन. श्रावणी सचिन बैरागी सर. टीचर माझं नाव श्रावणी आहे. ओके श्रावणी तू बोल. हा ट्रू. ते ट्रू. यांचा आन्सर ट्रू आहे टीचर. का ट्रू आहे? मॅम 5/2 मल्टिप्लाय बाय 5/2 चा आन्सर 10/4 आहे. हे ट्रू आहे. नाही नाही नाही. तू ट्राय केलास पण पुन्हा एकदा चेक कर. त्यांनी काय विचारले? डी जो बिंदू आहे ना तो 5/2 आहे की नाही? तुला काय वाटतंय 5/2 आहे का तो नंबर? हा आहे जो डी टीचर. पॉइंट आहे. कसा असेल 5/2? येस आहे मॅम. बाकी कोण उत्तर देईल रे? बाकी कोण उत्तर देईल? मॅम टीचर मी अपूर्वा. मॅम मी आदम. एक मिनिट. हँड रेज करा बघू. नवीन कोण उत्तर देते का बघायचंय मला. हँड रेज करा. मनीषा कोळी तू सांग. मनीषा कोळी. मनीषा. येस मॅम मॅम. हा मनीषा बोल. मनीषा नाही, माझं नाव कावेरी किरण कोळी. ओके. मला स्क्रीनवर जे नाव दिसते तेच मी बोलते. अजून मला तुमची नावं माहित नाहीत ना. ओके. तर तुला काय वाटतंय हे स्टेटमेंट करेक्ट आहे की रॉंग आहे? करेक्ट आहे. कसं काय करेक्ट म्हणताय? महादेव गायकवाड तू बोल. मी आदम. एक मिनिट. आधी महादेव तू बोल. गायकवाड. माईक ऑन कर आणि उत्तर सांग. मी सांगू मॅम. मॅम मी आदम. ओके आदम तू बोल. मॅम हे विधान आहे कारण आपण जर संख्या घेतली 10/4 त्याला आपण भागता येतं कारण 2 ना भागितलं तर हा बोल बोल.
मॅम मला बोल. सांगायचं. कोण? शिंदे. हा बोल. 5 ने भागितलं तर 5 आणि 10 संख्या येते आणि 4 ला 2 ने भागितलं तर 2 दोन्ही 4 हे संख्या येते. कारण ते मिळून झालं 5/2. हे विधान सत्य आहे. ओके, म्हणजे आधी ज्या मुलांनी उत्तर सांगितलं की सत्य आहे ते बरोबर आहे, पण तुम्ही मला कारण सांगितलं नव्हतं. आधी कोणी सांगितलेलं रे? करेक्ट सांगितलेलं. मला मॅम आता मी नाव सांगितलं. आठवत नाहीये. हा, मी सांगितलं. बैरागी ना, आय थिंक. हा, हो, श्रावणी बैरागी. श्रावणी. हा, तुझं करेक्ट आहे, पण तू का सत्य आहे हे नाही सांगितलं ना. एक्सप्लेन नाही केलं टीचर येस, मी. ऍब्सोल्युटली. तो कोण आहे? मी कावेरी. मी कोण मला कसं कळेल? नाव सांग. अनेका मी शिंदे. मनीषा कोळी. ओके, तू सांगितलं ना, ऑलरेडी सांगितलं मॅम तू. हो, सत्य सांगितलं. ओके सांगतो. ओके, तर बघा आता जे उत्तर 3 आहे, 3चं उत्तर जे 5/2 आहे, तुम्हाला डी हा बिंदू 10/4 असा मिळतो. पण आपण जर त्याला सिम्प्लिफाय केलं म्हणजे काय? 10/4 हा नंबर अजून छोटा केला, म्हणजे त्याला 2 नी भाग लावला, म्हणजे 2×5 10 आणि 2×2 4 म्हणजे 5/2 हाच नंबर आपल्याला मिळतो. म्हणून हे विधान सत्य आहे. समजलं? येस मॅम. येस मॅम. ओके, येस मॅम. पुढचा पार्ट बघायचा आपण. कोणी कंटाळलं नाही ना? नो येस मॅम. मॅम. येस मॅम. नो येस मॅम. मॅम म्हणजे कंटाळा आला की नाही आला? नाही आला मॅम. नाही आला. नाही आला नो मॅम. मॅम. ओके ओके फाईन. पुढचा पार्ट बघण्यासाठी होकार आहे. ओके, व्हेरी गुड. तर आता नेक्स्ट पॉइंट आहे कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स, म्हणजे परिमेय संख्यांमधला क्रमसंबंध. म्हणजे हा, म्हणजे कोणती संख्या छोटी आहे, कोणती संख्या मोठी आहे, किंवा दोन्ही संख्या सारख्या आहेत का हे ठरवायचे आपल्याला. कंपॅरिझन म्हणजे बघा, आता तुम्हाला एक्झाम मध्ये मार्क्स पडतात, तर तुम्ही लगेच काय करता? कंपॅरिझन करता ना. मला 90% पडले, तिला 80% पडले, याला 70% पडले. काय करता तुम्ही? कंपॅरिझन करता, त्या नंबर वरून कंपॅरिझन करता. येस और नो? येस मॅम. यस. येस मॅम. तर आता आपल्याला जे परिमेय संख्या आहे त्याचं कंपॅरिझन करायचंय. आता बघा, जर समजा माझा नंबर आहे 5/4 आणि दुसरा नंबर आहे 3/4, तर कुठला नंबर मोठा येईल रे? बस मिनिट टीचर. 5/4. एक मिनिट, मी स्क्रीनवर तुम्हाला नंबर लिहून दाखवते. जस्ट अ मिनिट. 5/4. एकच मिनिट, मी नंबर दाखवते तुम्हाला, त्याच्यानंतर आन्सर सांगा तुम्ही. स्क्रीन दिसतीये सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. आता माझा पहिला नंबर आहे 5/4 आणि दुसरा नंबर आहे 4/4. तर कोणता नंबर मोठा आहे, कोणता छोटा आहे? 5/4 मोठा आहे. 4/4. ओके, म्हणजे तुम्हाला लगेच कळतंय. का कळतंय रे? कारण अंश हा मोठा आहे, म्हणून तुम्ही म्हणू शकता की 5/4 हा नंबर मोठा आहे. आता समजा माझा नंबर आहे 3/4 आणि दुसरा नंबर आहे 4/3. आता कुठला नंबर मोठा आहे लगेच सांगू शकाल का रे तुम्ही? 3/4. तुम्ही लगेच सांगू शकाल का नंबर मोठा कोणता आहे? नंबर आहेत. इकडं लक्ष द्या. जसं माईक ऑफ करा. जसं तुम्ही पहिलं उत्तर पटकन सांगितलं की 5/4 हा मोठा आहे आणि 4/4 हा छोटा आहे, आणि तसंच हे उत्तर देऊ शकाल का असं मी विचारते. नो. येस मॅम. 3/4 No. मोठा आहे बिकॉज ना डिनॉमिनेटर 4 आहे. डिनॉमिनेटर नाही. मोठा आहे. पहिल्या असं नाहीये. उत्तरापेक्षा आताच उत्तर कन्फ्युज करतंय. काय होतंय? दुसरं उत्तर पहिलं आहे ना आपला ते उत्तर आपल्याला द्यायला सोपा गेला, पण दुसरं उत्तर आपल्याला द्यायला
विचार करावा लागतोय हे संख्या मोठी आहे का ते संख्या मोठी आहे. येस, एकदम करेक्ट आहे की पटकन आपण सांगू शकत नाही. इथे का सांगू शकत होतो, कारण जो छेद होता ना तो सारखा होता. तर छेद जेव्हा सारखा असतो त्यावेळी अंश जो मोठा तो नंबर मोठा असा रूल आहे. पण ज्यावेळी छेद सारखा नसतो त्यावेळी आपण लगेच सांगू शकत नाही. अशा वेळी काय करायचं असतं, तिरकस गुणाकार करायचा असतो. इंग्लिशमध्ये त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतात. आणि त्यानंतर उत्तर सॉल्व्ह करायचं. बघा कसं, 3 गुणिले 3 हा नंबर वरती लिहायचा, 9 आला. आणि इकडचा नंबर 4 गुणिले 4 म्हणजे 16 आला. ओके. आणि इथे जो खाली नंबर असतो तो कोणता असतो, या दोघांचा गुणाकार म्हणजे 4 त्रिक 12 आणि इथे पण 4 त्रिक 12. कसं केलं बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि असा नंबर शोधला की ज्याचा छेद सारखा आहे. आता छेद सारखा केल्यानंतर आता तुम्ही सांगू शकाल का कुठला नंबर मोठा आहे? यस मॅम. हो मॅम. लगेच सांगाल की 16/12 हा नंबर मोठा आहे. हो ना? मॅम मोठा आहे. येस ना? हा. तर येस मॅम. हेच आपल्याला कंपॅरिझन मध्ये बघायचंय. काय बघायचंय, ज्यावेळी परिमेय संख्यांचा छेद हा सारखा नसतो त्यावेळी आपल्याला तिरकस गुणाकार किंवा लसावी म्हणजेच LCM याचा वापर करून आपल्याला शोधावं लागतं की कोणता अंश मोठा आहे. त्यावेळी आपण काय करतो, ऍक्च्युली जो छेद आहे तो समान करतो, त्यानंतरच आपण सांगू शकतो की कोणता नंबर मोठा आहे आणि कोणता नंबर छोटा आहे. तुम्हाला पद्धत कळाली. 2 पद्धती आहेत. एक आहे लसावी काढायचा, इंग्लिशमध्ये त्याला LCM म्हणतात. आणि एक आहे तिरकस गुणाकार, इंग्लिशमध्ये त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतात. समजलं? मॅम येस मॅम. तिरकस गुणाकार ही जाते. काय झालं? येस मॅम. काय डाऊट आहे? मॅम मला असं म्हणायचं होतं की तिरकस गुणाकार ही पद्धत आपल्याला सोपी जाते. ओके ओके, तुम्हाला जी पद्धत सोपी जाईल ती तुम्ही वापरू शकता. समजलं? यस मॅम. ओके. आता मी एखादं उदाहरण दिल्यावर तुम्ही सोडवाल का? यस मॅम. ओके. येस मॅम. सगळ्यांनी नोटबुक घ्या. नोटबुक घ्या, सगळे रेडी व्हा. मी आता एक क्वेश्चन देते, मला सांगायचं तो नंबर मोठा आहे की छोटा आहे. बघा मी 2 नंबर दिले, 4/5 हा एक नंबर आहे, 5/3. आता पटकन सॉल्व्ह करा आणि मला सांगा. आधी हँडरेस करा, उत्तर पटकन सांगू नका. हँडरेस करा, मी विचारेन त्यांनी उत्तर द्या. पटकन सॉल्व्ह करायचं. मी 2 मेथड सांगितल्या, एक तिरकस गुणाकार आणि एक लसावी. हँडरेस करा ज्यांचं होईल त्यांनी. मॅम मी सांगू? हँडरेस केला का तुम्ही? मॅम क्वेश्चन सांगा परत. स्क्रीनवर जे तुम्हाला 2 नंबर दिसतायत त्यातला छोटा नंबर कोणता आणि मोठा नंबर कोणता हे सांगायचंय तुम्हाला. टीचर मी सांगू? 5 हा, अनुष्का बोल. 5/3 मोठा आहे आणि 4/5 छोटा आहे. व्हेरी गुड, ऍब्सोल्युटली करेक्ट. आपण काय केलं, तिरकस गुणाकार म्हणजे इथे येणार वरती 12/15 आणि इथे येणार 5×5 = 25 भागिले 15. 15 येणार ना, या दोघांचा गुणाकार खाली करायचा असतो छेदामध्ये. म्हणजे 25/15 म्हणजेच हा जो नंबर आहे 5/3 हा नंबर मोठा आहे 4/5 पेक्षा. समजलं? येस मॅम. येस मॅम. ओके. तर आजच्या क्लासमध्ये आपण जेव्हा अंश छोटा असतो तेव्हा तो नंबर लाईनवर कसा दाखवायचा ते बघितला. त्याच्यानंतर अंश छोटा असेल किंवा मोठा असेल अशा 2 प्रकारे आपण नंबर लाईनवर नंबर कसे दाखवायचे ते बघितले. आणि त्याच्यानंतर कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर कसं करायचं ते पाहिलं. ओके. मॅम क्वेश्चन रिपीट करतात का? काय
हे क्वेश्चन रिपीट करा ना प्लीज. या क्वेश्चन मध्ये 2 नंबर दिले होते मी, त्यातला मोठा कुठला छोटा कुठला हे शोधायचं होतं. तर यामध्ये आपण तिरकस गुणाकार केला. तिरकस गुणाकार केल्यानंतर 4 त्रिक 12 हा पहिला नंबरचा अंश आला आणि 5 5 25 हा दुसऱ्या नंबरचा अंश आला. मग ज्याचा अंश मोठा तो आला मोठा नंबर, म्हणजे जो दुसरा नंबर आहे तो मोठा आहे, पहिला आहे तो छोटा आहे. ओके. येस मॅम. येस मॅम. तर तुमचा होमवर्क असा आहे की जे तुमचा एक्सरसाइज आहे, सराव संच आहे, त्यातला पहिला जो सराव संच आहे 1.1 त्याचे जे नंबर्स आहेत नंबर लाईन वर दाखवायचे, त्यातले 2 क्वेश्चन सॉल्व्ह करा. तेवढाच होमवर्क तुमचं. ओके. ओके मॅम. येस मॅम. ओके मॅम. प्रॅक्टिस करा मॅम आणि अभ्यास करा. चलो मॅम बाय परत बाय. रिवाइज करा ना होमवर्क. होमवर्क 1.1 टीचर आमच्याकडे एक्सरसाइज एक ग्रुप मधले नाही. जे नंबर शो करायचे तुम्हाला नंबर लाईन वर दाखवायचे. ओके. तुम्ही प्रॅक्टिस करा घरी. ग्रुपवर नाही शेअर केलं तरी चालेल. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा. ओके. चलो बाय बाय. नाईट. बाय मॅम. बाय बाय. बाय मॅम. बाय बाय. गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. मॅम तुम्ही छान शिकवतात. गुड नाईट मॅम. गुड नाईट.